नमस्कार सर्वांना। आज आपण गणित विषयासंबंधित स्पर्धा परीक्षेचे काही प्रश्न पाहत होतो। तर बघा, हे प्रश्न आपले राहिले होते बघा, मागच्या भागामध्ये आपण बघत होतो। तर मला वाटतं हा इथून आपण राहिलोय। हा प्रश्न क्रमांक 82 आहे बघा। प्रश्न क्रमांक 82 याचं आपल्याला ह्याचा वर्ग केलाय आणि याचं 6वं मूळ आपल्याला विचारले। तर ते 6वं मूळ आहे ना, मग काय करायचं, ह्याचा वर्ग जो आहे बघा 19,683 याचा काय विचारलंय आपल्याला, वर्ग। वर्ग म्हणजे काय असतं बाबा, 1/2 आणि त्याचं 6वं मूळ म्हणजे कितवं, सॉरी 6वं मूळ दिले ना, पण या ठिकाणी त्याला कितीने गुणायचंय, 6 गुणायचं फक्त, बस बाकी काहीच नाही। मग बे 1 बे बेत्रिक 6, मग 19,683 19,683 इथं लिहितोय आपण। त्याचं कितवं इथं मूळ झालं आता राहिलं 3रं मूळ, म्हणजेच हा कशाचा घन आहे, हे 1/3 मूळ राहिलं। मग याचं आपल्याला घनमूळ शोधायचे, मग याचं घनमूळ काय आहे, तर ते आहे 27, पर्याय क्रमांक 2, तो 27 चा घन आहे। हा पुढचा जो प्रश्न आहे खूप महत्वाचा आहे, अवयव पाडा संबंधित प्रश्न आहे। या ठिकाणी याचे सगळ्याचं व्हॅल्यू किती येईल असं विचारलं आहे। आपण काय करूयात, अगोदर एकेकाचं प्रत्येक समीकरणाचं व्हॅल्यू काढू। इथे याचे अवयव पाडून घेऊ। 2x वर्ग आहे, मग 2 कॉमन जर काढले तर x वर्ग राहील आणि इथे वजा 16 दुने 32 होतात, म्हणून इथे राहतील 16 अवयव पाडल्यानंतर। खाली बघा इथं 20 दिले ना, याचे अवयव काय येतील बघा, 5 चोक 20, 5 मधून 4 गेले, खाली उरला 1, म्हणजे 5x सॉरी याचे अवयव येतील। आता अवयव पाडायचे कसे, तुम्हाला माहिती आहे ना की ही जी पूर्ण समीकरण ही बहुपदी आहे। इथे एक इथं सहगुणक काहीच नाही, म्हणजे सध्या 1 आहे आणि इथे 20 आहे। या सहगुणकाचा वर्गपदाचा आणि स्थिर पदाचा गुणाकार जर केला तर जे येईल, आता इथं वजा 20च येणार, 20 × 20 म्हणून। या 20चे असे अवयव पाडायचे की गुणाकार 2 संख्यांचा वजा 20 आला पाहिजे आणि बेरीज हे मधलं पद आलं पाहिजे। मधलं पद सध्या काहीच नाही, म्हणजे 1 आहे। मग 5 आणि 4 घेऊत आपण विचारात, 5 चोक 20 येतील, 5 मधून 4 गेला 1, म्हणजे याचे अवयव काय येतील, x + 5 आणि इथं वजा 20 दिले म्हणून x - 4 गुणिले इथे 15 आहे, मधलं पद 2 आहे, म्हणजे आपण 5 × 15 आणि 5 मधून 3 गेले 2, म्हणजे x + 5 आणि x - 3 छेदामध्ये इथे 4 × 12 होऊ शकतं, म्हणजे x + 4 इथं वजा 12 आहे म्हणून दुसरं पद आपण वजा करू, x - 3। आता चला आपण काय करू, याला संक्षिप्त रूप देऊयात। बघा इथे +5 x + 5 कॅन्सल होतील। त्यानंतर अजून काय कॅन्सल होतं, तर x - 3 कॅन्सल होतील। वर राहिले काय, हे आणि हे, मग याचे पुन्हा आपण अवयव पाडूयात किंवा याला सुपरूप देऊयात। x वर्ग आणि 16 आहे, म्हणजे 16 पण कशाचा वर्ग आहे, 4 चा वर्ग आहे। मग x वर्ग वजा 4 वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग दुसऱ्या पदाचा वर्ग, दोघांची वजाबाकी, a वर्ग वजा b वर्ग। या सूत्राचा विस्तार काय, पहिल्या कंसात a + b, दुसऱ्या कंसात a - b। तसं या ठिकाणी 2 दशा तशी लिहिले आपण, पहिल्या कंसात x + 16 4 चा वर्ग आहे म्हणून 4, दुसऱ्या कंसात x - 4, याची फोड केली बघा आपण। आता खाली काय राहिले ते लिहा, x - 4 आणि दुसरा आहे x + 4। मग बघा या ठिकाणी x + 4 कॅन्सल झाले, x - 4 कॅन्सल झाले, उरला फक्त 2, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर। चला पुढे बघा, आपल्याला एक भागाकार दिलाय बघा, आणि तो भागाकार जो आहे तो बहुपदीचा भागाकार आहे आणि बहुपदीला द्विपदीने भागणे या प्रकारातला आहे। मग इथे थोडा वेळ लागेल आपल्याला, त्यामुळे आपण काय करू, एक 9वीच्या वर्गातली एक पद्धत आहे, पण त्याने कमी वेळ लागतो, ती पद्धत आपण घेऊयात। बघा या ठिकाणी असा रकाना करून घ्यायचा आहे। इथे ज्याने भागायचे तो जर वजा 1 वजा 2 वजा 3 किंवा अशी संख्या असेल, तो वजा 1 येणार तर आपण काय करायचं, ते +1 घ्यायचा, हे लक्षात ठेवायचं। आणि हे जे सहगुणक आहेत ना,
हे सहगुणक लिहायचे प्रत्येक पदाचे. इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, या सहगुणक 1, याचा सहगुणक काय -4, याचा सहगुणक आहे इथं 6 आणि स्थिर पद आहे 1 -1 म्हणून इथं वजा लिहिलं आपण. मग काय करायचं बघा, बघा 1 1 गुणाकार केल्यास काय उत्तर येईल 1. त्यानंतर याचा याचा गुणाकार जर आपण केला तर काय येईल 1 1 1 म्हणजे 4 मधून जर हा 1 गेला तर काय येईल खाली 3 येतील. मोठ्या संख्येचे चिन्ह वजा लागेल म्हणून वजा, हे इथं लिहिले मी. हा त्यानंतर आता इथं 3 1 3 मग इथं वजा 3 येतील. 6 मधून 3 गेले खाली उरले 3, हा एक इथं लिहितो मी अगोदर. त्यानंतर इथे 3 1 3 म्हणजे 3 1 3 आणि 3 मधून वजा 1 म्हणजे 1 गेला खाली उरले 2. शेवटी जी काही संख्या उरते तिला म्हणतात बाकी, ही राहिली बाकी. आता हे काय, हे उत्तर आहे का पर्यायात तर नाही. मात्र हे सगळे सहगुणक झाले मित्रांनो. आपल्याला काय करायचंय, याचे चल लिहायचे. चल काय वापरले इथे x आहे म्हणून इथं 1x. 1x म्हणजे नुसतं x लिहिलं तरी चालतं, 1x चा वर्ग किंवा x चा वर्ग वजा 3x अधिक 3 आणि बाकी किती आली आहे 2. कोणत्या प्रकारचा पर्याय दिसतोय, हा पर्याय क्रमांक 4. कसं होतं, दोन संख्यांचे गुणोत्तर 5/6 आहे. किती आहे 5/6. दोन संख्यांचं गुणोत्तर आहे 5/6 आणि काय विचारलंय आपल्याला की त्या प्रत्येक संख्येतून जर 8 वजा केले तर त्या संख्येचे गुणोत्तर किती होते 4/5 होते. मग त्यापैकी मोठी संख्या कोणती. तर याच्यामध्ये काय करायचं, जसं गुणोत्तर दिलं तशीच संख्या लिहायची, उलट सुलट लिहायची नाही. तर बघा आपण काय करूया त्याचा अगोदर इथे 5 मोठी लहान संख्या, एक संख्या 5x मानू आणि एक संख्या 6x मानू. मग 5x/6x त्याच्यामधून काय वजा केले 8 वजा केले, दोन्ही मधून पण 8 वजा करायचे. बरोबर गुणोत्तर काय आलं 4/5 म्हणजे 4/5 पण लिहिता येतं. बघा इथे तिरकस गुणाकार जर आपण याचा केला तर 5 गुणिले 5x वजा 8 आणि बरोबर 4 गुणिले 6x वजा 8. 5 5 25x आणि 5 8 40 म्हणजे वजा 40. 6 चौक 24x आणि 4 8 32 म्हणजे वजा 32 येतील. मग आपण काय करूयात आता, ह्या समीकरणावरून x ची किंमत काढूया. हे 25x जशा तसे आपल्या जागेवर, इकडचे 24x इकडे येऊन काय होतील वजा होतील. बरोबर चिन्हानंतर फक्त अंक, हे इकडे काय -40 इकडे जाऊन काय होतील +40 होतील आणि वजा 32 जशाल तसे. म्हणजे 25 मधून 24 गेले खाली उरला 1x म्हणजे फक्त x आणि 40 मधून 32 गेले खाली उरले 8. तर बघा 8 या पर्यायामध्ये उत्तर नसणार, कारण उत्तर ते नाहीये. आपलं काय विचारले मोठी संख्या कोणती. मग या 5 आणि 6 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, याचं गुणोत्तर काय 6 आहे. मग मोठी संख्या जर आपल्याला काढायची, आपलं x ची किंमत 8 आली, मोठी संख्या आपण 6x मांडली ना, मग 6 गुणिले 8 6 8 48. बघा पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. हा पुढचा प्रश्न बघूयात. हा आपल्याला वारंवारता या प्रकरणावर आधारित आहे. मध्यमान, मध्य, सरासरी. एका शाळेने गणित प्रदर्शनात मागील 20 वर्षात सादर केलेल्या प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे दिलेली आहे. तर त्या सामग्रीचा मध्य किती. एक संख्या दिली आहे प्रकल्पांची आणि आपल्याला सांगितलं की या सामग्रीचा मध्य किती. 20 वर्षात सादर केलेल्या प्रकल्पांची संख्या दिली आहे. तर याचं जर मध्य काढायचं असेल तर मध्य काढण्यासाठी आपलं सूत्र काय सगळ्यांना माहिती आहे, सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक संख्या. याप्रमाणे जर आपण केलं तर 2.75 याचं उत्तर येईल. या सगळ्या प्राप्तांकाची काय करायची बेरीज करायची आणि त्याला हे एकूण प्राप्तांक किती आहेत त्याने भागायचे. म्हणजे आपण सगळं सविस्तर हे सगळे घटक आपण शिकणार आहोत. लहानात लहान अशी संख्या शोधा की त्या संख्येमध्ये 5 मिळवले तर त्या संख्येला 12 15 आणि 18 या संख्येने काय होईल निशेष भाग जाईल. बघा अशी कोणती संख्या आहे की त्यामध्ये 5 मिळवल्यानंतर या संख्येने भाग जाईल. असा प्रश्न आला की सरळ सरळ या तिघांचा लसावी काढायचा. बघा 12 15 आणि 18 याचा लसावी काय आहे 12 15 आणि 18 याचा लसावी काय आहे सगळ्यांना माहित असेल. बघा तरी पण मी सांगतो समजून. इथे एकाच संख्येने कोणत्या भाग जाईल याला
तर बघा 3 ने भाग जाईल, 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18, 4 आणि 6 ला 2 ने भाग जातो, 2 2 4, बेत्रिक 6 आणि 5 जशाल तसे. म्हणजे इथं 2 ला 2 ने भाग जाईल, बे एक बे द्यायची गरज नाही, सगळ्या मूळ संख्या आहेत ना खाली, बेत्रिक 6, 6 2 12, 12 5 60 आणि 60 त्रिक 180. 180 काय याचा लक्षात दे, 5 मिळवल्यानंतर भाग जाईल. म्हणजे कशात 5 मिळवल्यानंतर 180 होतील, तर 175 मध्ये 5 मिळवले तर 180 होतील. म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. सोबतच्या आकृतीत दिलेल्या मापावरून त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ किती. आता आपण या आकृतीचा जर बारकाईने विचार करून बघितला मित्रांनो, तर सरळ सरळ या ठिकाणी काय आहेत, काटकोन त्रिकोण आपल्याला दिसत आहेत. आता काटकोन त्रिकोण आहेत, आपल्याला काय करायचंय, हा कर्ण आहे ह्या त्रिकोणाचा, 2 त्रिकोण आहेत. तर इथे याचा हा कर्ण आहे आणि इथं पाया आहे, ही उंची आहे. जर आपल्याला माहिती आहे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, या पद्धतीने आपण अगोदर उंची काढून घेऊया. 13चा वर्ग किती आहे 169, 5चा वर्ग किती आहे 25. 169 मधून 5 वजा केले कर्णाच्या वर्गातून, तर काय येईल आपलं उत्तर, 9तून 5 गेले खाली उरले 4, 6तून 2 गेले 4 आणि 1, 144. म्हणजे 144 12चा वर्ग आहे ना, म्हणून हे एपीची लांबी किती येईल 12. आता ही 12 आहे, ही 20 आहे. कर्णाचा वर्ग काय आहे 20, सॉरी कर्ण किती आहे 20. 20 म्हणजेच किती बरं, तर 20 म्हणजे आलं 20चा वर्ग काय येईल 400. मग 400 मधून या 12च्या वर्गाला वजा करा, म्हणजे 144 ला आपण वजा केलं तर उत्तर काय येईल आपलं, उत्तर येईल बघा 256. 256 कशाचा वर्ग आहे, तर 16चा वर्ग आहे. मग आता काय करूयात आपण, सूत्रानुसार आपण ते क्षेत्रफळ काढूयात. कसं काढायचं क्षेत्रफळ आपल्याला, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र असं आहे 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार किंवा पाया गुणिले उंची. पाया बघा 16 आणि 5 किती होतात 21, हा पाया इकडं आणि अधिक 21 हा काय झाला पाया झाला पूर्ण, आपण बेरीज करून. आणि उंची किती आहे, तर उंची आहे गुणिले 12. विचार करा बेसख 12 आणि 21 गुणिले 6 126 याचं उत्तर येईल. म्हणजे 126 चौ सेंटीमीटर. कुठे पर्याय आपला बघा 126 आहे का, बरोबर 126 चौरस एकक, एकक दिलेलं नाहीये. चला पुढे, दशे 12/1/2 12.1/2 म्हणजेच काय, तर 12.5% या दराने 12.5%. 10 12.1/2 दराने 51,200 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. बघा चक्रवाढ व्याज जर आपल्याला काढायचे तर आपल्याला सूत्र आहे ए बरोबर, म्हणजे अमाऊंट बरोबर इथे काय दिले 51,200 जशात तसे. त्यानंतर त्या सूत्राचं आहे बघा 1 अधिक R/100. R म्हणजे काय, जो दर दिलाय तो, 1 R/100 आणि सूत्र आपण लिहूनच घेऊयात. चक्रवाढाच काढायचं, ए बरोबर पी कंसामध्ये 1 अधिक R/100 आणि कंसाचा n-वा घात. n-वा घात म्हणजे काय, हे नेमकं किती वर्षासाठी चक्रवाढ विचारले तर ते घातामध्ये आपल्याला लिहायचं असतं. मग बघा आपण त्याप्रमाणे आपण सोडून घेऊयात. बघा इथे काय आहे ए बरोबर, इथे काय दिले एकूण आपल्याला मुद्दल 51,200 गुणिले या ठिकाणी 1 अधिक, अगोदर सविस्तर पद्धत बघूया, 1 अधिक आर रेट किती आहे बघा 12, 12.5 म्हणजे आपण याला असं घेऊ शकतो 12.5 भागिले 100 आणि कितवा घात लिहावा लागेल 3 वर्ष आहेत म्हणून तिसरा घात आहे. याला जर आपण भाग दिला तर बघा उत्तर काय येईल इथे 51,200 गुणिले, याला संक्षिप्त करून घेऊयात, इथे 1/8 येईल भाग दिल्यानंतर, म्हणजे 1 अधिक 1/8 आणि त्याचा कंसास तिसरा घात. मग आता इथे बघा
51,200 गुणिले 8 1 8 8 आणि 1 9 म्हणजे वरती येईल 9 आणि छेदात 8. आता या घन आहे की नाही, घन म्हणजे 3 वेळेस आपण गुणाकारात लिहू शकतो याला 9/8 9/8 9/8. आता इथं 512 आहे बघा, विचार केला तर 512 कशाचा घन आहे, 8चा घन आहे. म्हणजे 3 वेळेस 8 येतील इथं, पण आपण जर लिहायचा प्रयत्न केला तर आहे की नाही. म्हणजे हे आणि हे काय होतील, कॅन्सल होतील. इथं काय राहतील मग 100. 100 गुणिले 9चा घन किती आहे 729. 729 गुणिले 100 काय उत्तर यायला पाहिजे 72,900. पर्याय क्रमांक आहे का तो, हा 72,900 काय आहे, ही आहे अमाऊंट. त्यातून आपल्याला काय वजा करायचे, मुद्दल वजा करायची. मग आता व्याज बरोबर काय येईल, रास वजा मुद्दल. रास किती आहे एकूण, तर ती आहे एवढी, त्यातून मुद्दल वजा करूयात आपण. 72,900 मधून जर आपण मुद्दल वजा केली, किती मुद्दल 51,200. तर बघा 9तून 2 गेले, खाली उरले 7, 9तून 1 गेला 1, 7तून 5 गेले 2, 21,700. 21,700 पर्याय क्रमांक 2 मित्रांनो त्याचं उत्तर आहे. एका घनाकृतीला 6 शिरोबिंदू व 1 कडा असतील तर त्याच्या पृष्ठांची संख्या किती. किती आहे 6 शिरोबिंदू आहेत 6 आणि कडा आहे 1. मागे मी तुम्हाला एक सूत्र सांगितलं होतं ते असं की f अधिक 6 बरोबर, समजून सांगतो मी तुम्हाला सूत्र. ते सूत्र मी तुम्हाला सांगितलं होतं या अगोदर. कडा किंवा शिरोबिंदू दोन्हीपैकी काही शोधायचं असेल तर एक सूत्र आहे, ते म्हणजे E + 2 बरोबर F + V. E म्हणजे एज, फेस म्हणजे फेसेस आणि V म्हणजे व्हर्टेक्स शिरोबिंदू. या ठिकाणी आपल्याला शिरोबिंदू किती दिले 6 आणि कडा किती दिले आहेत एज 10. या ठिकाणी आपण 10 लिहूयात अधिक 2. कडाच्या जागी काय लिहिले आपण 10 आणि शिरोबिंदू म्हणजे फेस, शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स आहे, किती आहे 6. आपल्याला काय काढायचे, पृष्ठांची संख्या काढायची. F जशा तसा ठेवूया. 10 आणि 2 12 बरोबर F अधिक 6. बघा 12 जशा तसे, इकडचे +6 आपण इकडे मायनस झाले आणून आणि बरोबर राहतील F7. 12तून 6 गेले खाली किती उरतील 6. म्हणजे याचं उत्तर काय येईल, पृष्ठांची संख्या किती आहे तर 6 पर्याय क्रमांक 3 आहे. या पद्धतीने आपण NMMS या परीक्षेसाठीचे जे काही गणित विषयाचे प्रश्न आहेत सर्व प्रश्न आज आपण सोडवलेले आहेत. या पुढील भागात किंवा या पुढील लेक्चरमध्ये आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत. मला एक तुम्हाला सांगायचं आहे की गुरुकिल्ली फाउंडेशन हे ॲप आपण फक्त 999 रुपयांमध्ये खरेदी करून पूर्ण वर्षभर म्हणजे परीक्षेपर्यंतच्या सर्व अभ्यासक्रमाचे व्हिडिओ अशा पद्धतीने सविस्तर रित्या पाहू शकता. काही शंका असेल, काही अडचण आली असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट्सद्वारे, मेसेजद्वारे किंवा प्रत्यक्ष संपर्क करूनही विचारू शकता. बघा आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपण नक्कीच हे ॲप घेऊ शकता. यातून पुढच्या ज्या काही भावी जीवनातल्या परीक्षा आहेत, स्पर्धा परीक्षा, त्या स्पर्धा परीक्षांची आपल्या मुलांची तयारी होईल आणि नक्कीच आपण यशस्वी होऊ. धन्यवाद.